अजब रमा राघवची जोडी. स्टॉप इट. लावण्या, मी तुला किती वेळा सांगितलंय त्या बाई समोर माझ्यावर आवाज चढवायचा नाही. काय बाई आहेस तू? तुला आता या गोष्टीचा राग येतोय की मी पवित्रासमोर तुझ्यावर ओरडलो आणि तू जे काय करून ठेवलंस त्याची तुला जरा सुद्धा लाज वाटत नाहीये? ऍक्सिडेंट झाला तेव्हा तू रमासोबत गाडीत होतीस की नव्हतीस? काय त्याच्यात लाज वाटण्यासारखं एवढं? ऍक्सिडेंट या शब्दाचा अर्थ कळतोय ना रे तुला? चुकून घडतो त्याला ऍक्सिडेंट म्हणतात. ओके, अँड चल, मी ना त्या ऍक्सिडेंटचं सगळं सॉर्ट आउट केलं. सो यू जस्ट डोंट वरी. तोंडाला लागलेलं काळं अजून नीट जात नाहीये, म्हणजे सगळं काही सॉर्ट आउट केलंय. बाय द वे लावण्या, हे ऍक्सिडेंटचं प्रकरण दाबलंस कसं? कोणाला तरी पैसे चारलेस का कोणाला धमक्या दिल्या? वाईट मला एकाच गोष्टीचं वाटतंय की हे सगळं त्या बिचाऱ्या रमाच्या देखत घडलं. तुझा तिच्यावर इन्फ्लुएन्स होतोय. आणि तो चांगला इन्फ्लुएन्स. गिरीश, मला नाही वाटत तू तो थांबवू शकशील. ओके, थांबवू शकेन लावण्या, रादर मी थांबवणारच आहे. माझ्या मुलीच्या भविष्यासाठी मला हे करायलाच हवं. मी एक निर्णय घेतलाय लावण्या. निर्णय? कसला निर्णय? रमा यापुढे त्या घरामध्ये राहणार नाही. काय गिरीश? येस, मी काही दिवस रमाला दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी राहायला पाठवणार. तुझी सावली सुद्धा मला तिच्यावरती पडायला नको. ती अशा कुठल्या तरी ठिकाणी जाऊन राहील जिथे तिच्यावरती चांगले संस्कार होतील. हो, अशा कुठल्या संस्कार केंद्रात पाठवणार असेल तुझीला? गजानन पुरोहितांच्या घरी. डोकं फिरलंय का रे तुझं? हा, मुळात आपल्या रमाने आपलं घर सोडून दुसरीकडे राहायला जाण्याची कल्पना स्टुपिड आहे. आणि त्यातल्या त्यात त्या मॅनरलेस मिडल क्लास घरात तर नाहीच नाही. गिरीश, तू असा विचार कसा करू शकतोय? हा विचारच रमासाठी आता योग्य आहे. रमाला चांगल्या आणि सुसंस्कृत वातावरणाची नितांत गरज आहे. इथे तुझ्या संगतीत राहून ते दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. आजवर फक्त पैसे उधळायचे, पार्ट्या करायच्या, मास करायचा इतकंच करत होती पोरगी. आता ऍक्सिडेंट करून पळून जाण्यापर्यंत मजल गेली. हे बघ गिरीश, मी माझा डिसिजन फायनल आहे. एक मिनिट, परस्पर निर्णय घ्यायला रमा तुझी एकट्याची मुलगी नाहीये. तुझ्या या मूर्ख कल्पनेला ना माझी परमिशन नाही. मी तुझी परमिशन मागितली का? आपल्या घरामध्ये रमावर जे संस्कार होऊ शकत नाहीयेत ते माझे स्नेही गजानन गुरुजी तिच्यावरती करतील. तू रमापुढे फक्त कसं वागू नये याची उदाहरणं ठेवत चालली आहेस, पण गजानन गुरुजी तिला योग्य वागणूक शिकवतील. तू हे जे काय बोलतोस ना ते पुढचे 2 तास बोलत राहिलास ना तरी मी रमाला कुठेही जाऊ देणार नाही. आणि त्या जुनाट बुरसटलेल्या लोकांच्या घरात तर नाहीच नाही. जस्ट फॉरगेट इट. ओके, लावण्या, माझ्या या निर्णयाच्या आड जर तू आलीस तर तर काय काय करशील रे? तर लावण्या, मी रमाला तिच्या जन्माच्या वेळेचं सगळं सत्य सांगून टाकेन.
तू आजवर तिच्यापासून हे लपवून ठेवलेस ना की कसं तुला ती जन्मालाच यायला नको होती. तू तर तिला जन्म आधीच मारून टाकायला निघाली होती. मी तिला सांगू की कसं तिच्या डिअर मॉमनी की अबॉर्ट व्हावी म्हणून गोळ्या खाल्ल्या होत्या. बिचारीचा जीवच गेला असता, पण मी वेळच्या वेळी तुला हॉस्पिटलमध्ये नेलं म्हणून बिचारी वाचली. हे सगळं सांगून टाकू तिला. आणि ऑफकोर्स मला मग हे सुद्धा ऍड करायला लागेल की तिच्या जन्मानंतर सुद्धा कशी ती तुला नकोशी होती. तू तिला नाकारलं होतंस. 2 वर्षापर्यंत तू तिला जवळही केलं नाहीस. मी तिला सांभाळलं एकट्यानं. तिची डिअर मॉम हाय सोसायटीच्या पार्टीज मध्ये रमलेली होती. आणि फायनली सुद्धा तू रमाला जवळ करण्याचं एकमेव कारण म्हणजे पवित्रा. पवित्रा बायको म्हणून माझ्या आयुष्यात जशी आली तशीच आई म्हणून रमाच्याही आयुष्यात ती आली. आणि रमाला पवित्राचा लळा लागतोय हे बघितल्यावर मात्र खडबडून तू जागी झालीस आणि रमावर आपला हक्क दाखवायला सुरुवात केलीस. हे सगळं मी रमाला सांगू. आज रमा जवळजवळ तुझी भक्ती करते ग लावण्या. तुझा प्रत्येक शब्द झेलते ती. पण तिच्या जन्माच्या वेळी काय नक्की घडलं होतं हे एकदा तिला कळलं की मग काय अवस्था होईल त्या बिचारीची. तुझं तोंड सुद्धा बघणार नाही आयुष्यभर. मग तू रमाला असं काही सांगितलंस तरी तिचा विश्वास बसणार नाही त्याच्यावर. मी माझ्या रमाला पटवून देईन की तू खोटं बोलतोस. कमाल आहे तुझी लावण्या. तुला खरंच वाटतं की मी इतका मूर्ख आहे. काइंड इन्फॉर्मेशन मॅडम. त्यावेळेची सगळी कागदपत्र, सगळे केस पेपर्स, रिपोर्ट्स मी अगदी जपून ठेवलेले आहेत. सो रमाला मी जेव्हा केव्हा जे काही सांगेन ते मी अगदी कागदोपत्री पुराव्यासकट सांगेन. राईट? नाही 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 गिरीश गिरीश प्लीज 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 नाही नाही गिरीश नाही प्लीज 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 तू रमाला काही सांगणार नाही आहेस गिरीश. गिरीश प्लीज तू रमाला ओके ओके. इन दॅट केस तुझ्या समोर फक्त एक ऑप्शन. रमाला पुरोहितांच्या घरी जाऊन द्यायचं. इम्पॉसिबल आहे. नाही गिरीश, दिस इज इम्पॉसिबल. डाऊन मार्केट लोकांच्या घरात माझ्या रमाचे हाल होतील. गिरीश प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. गिरीश ऐक ना, आपली रमा आहे ना गोड छान मुलगी आहे रे. आपली रमा फक्त छान मुलगी नाहीये, आपली रमा हिरा आहे. हिरा. आणि या हिऱ्याला घडवण्यासाठीच गजानन पुरोहितांचे हात हवेत. आता तुला पटो अथवा न पटो, मी रमाला पुरोहितांच्या घरी राहायला पाठवणार म्हणजे पाठवणार. ब्लॅकमेल करतोयस तुम्हाला. ब्लॅकमेल करून तुझं म्हणणं ऐकायला भाग पाडतोयस तू मला. पण ही गोष्ट तू रमाला कशी पटवून देणार आहे? आय गॅरंटी रमा या गोष्टीसाठी कधीच तयार होणार नाही. लावण्याची मग तुम्ही कशासाठी आहात? मला चांगलं ठाऊक आहे की हे सगळं कळलं की रमा अख्खं घर डोक्यावर घेईल. सो तू तिला कन्व्हिन्स करणार आहेस की पुरोहितांच्या घरी जा. मी? येस, तू. आणि इतकंच नाही, एकदा का रमा पुरोहितांच्या घरी पोचली की त्यानंतर त्यांच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारची कट कारस्थानं तू करायची नाहीस. इज दॅट क्लिअर? आता जरा या चेहऱ्याचं काही होऊ शकतंय का बघा. लवकर खाली चला. रमा, मला तुझ्याशी बोलायचंय महत्वाचं. गिरीश, मी काय म्हणते, आत्ता रागाच्या भरात तुम्ही रमाला उगाच काहीतरी वेडवाकडं बोलाल. त्यापेक्षा हा विषय आता जाऊ दे. तुमचा राग शांत झाला की आपण नंतर बोलूया ना या विषयावर. पवित्रा, मी अजिबात रागावून बिगावून बोलत नाही. किंबहुना मी खूप विचारांती एक निर्णय घेतलाय आणि
रमा, तुला हा निर्णय मानावाच लागेल, कारण तो तुझ्या भल्यासाठी घेतलाय. कसला निर्णय डॅड? नीट ऐक. तू इथून पुढे 1 महिना गजानन गुरुजींच्या घरी जाऊन राहायचंस. वेट अ मिनिट. आय थिंक मी काहीतरी चुकीचं ऐकलंय. डॅड, मी कोणाच्या घरी जाणार असं म्हणालास तू? तू अगदी बरोबर ऐकलेस रमा. तू इथून पुढे 1 महिना गजानन पुरोहितांच्या घरी जाऊन राहायचंयस, त्यांच्या कुटुंबाच्या सहवासात. नो वे डॅड, ऍब्सोल्युटली नॉट. अरे हे ऐकायलाच किती हॉरेबल वाटतंय डॅड. मी त्यांच्या घरी जाऊन नाही राहणार आहे. मी 1 महिना आपलं घर सोडून नाही राहणार आहे. तू मला एक वेळ 5 स्टार हॉटेलमध्ये जरी पाठवलंस ना, तरी मी तिथे तुला किंवा मॉमला किंवा अभिला सोडून नाही राहू शकत. प्लीज, मला त्यांच्या घरी नाही जायचं. मी नाही जाणार आहे त्यांच्या घरी. हे सगळं का करतोस? कशासाठी? रमा, ही माझी तुझं भविष्य उजळवण्यासाठीची धडपड आहे. गिरीश, रमा पुरोहितांच्या घरी राहायला गेल्यावर तिचं भवितव्य असं काय वेगळं होणार आहे? होणार आहे वेगळं. तुला आठवतंय रमा, मी काय म्हटलं होतं? इथून पुढे तू जिथे कुठे जाशील तिथे राघव पुरोहित तुझ्या बरोबर असायला हवा. त्याचं कारण राघवचे संस्कार आणि कुटुंबात राहिल्याने माणसाची होणारी जडणघडण ती दुर्दैवाने या कुटुंबामध्ये राहून तुझी होऊ शकलेली नाहीये. त्या दिवशी गजानन गुरुजी इथे येऊन जे जे बोलले ते 100% बरोबर होतं. मी तुझ्यावरती चांगले संस्कार करण्यात अपयशी ठरलो. नाही डॅड, असं काही नाहीये. नाही, अगदी बरोबर ऐकलेस. मी जेव्हा जेव्हा तुझ्यावर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न केला, तुझ्या मॉमनी तो हाणून पाडला. तुझ्या पार्ट्या, तुझं बेबंद वागणं, मी सगळं आजवर सहन करत आलो. पण आज जे काय घडलं ते भयंकर होतं. सो तुला सुधारण्याची ही शेवटची संधी मिळते. आता तुझ्यावर चांगले संस्कार होऊ शकतील अशी एकच जागा मला माहिती आहे, ती म्हणजे गजानन गुरुजींचं घर. आणि म्हणूनच आता जा, आपलं सामान आवर. उद्या सकाळी माझ्याबरोबर पुरोहितांच्या घरी चल. मी 1 महिन्यासाठी तुला तिथे सोडून परत येणार. आय डोंट बिलीव्ह दिस डॅड. तू असं डिसाईडच कसं करू शकतोस? मला नाही जायचं त्यांच्या घरी. माझी अख्खी लाईफस्टाईल चेंज होऊन जाईल. बट डॅड, आय एम सॉरी फॉर एव्हरीथिंग. तो ऍक्सिडेंट व्हायला नकोच होता. पण मी म्हणते ना, मी पुन्हा असं नाही करणार. आय प्रॉमिस, मी नाही करणार. प्लीज 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 मला त्यांच्या घरी नको पाठवू. आणि त्याची फॅमिली अख्खी ऑर्थोडॉक्स फॅमिली आहे. मला त्यांच्यासोबत नाही राहायचं. हेच तुला जे विचार ऑर्थोडॉक्स वाटतायत ना, तीच त्यांची खरी शिस्त आहे. आणि तीच तर तुला तिथे 1 महिना राहून शिकायची. रमा, हे बघ, जेव्हा गिरीशने आपल्याला मगाशी हा निर्णय सांगितला ना, तेव्हा मला सुद्धा खरं तर थोडा धक्काच बसला होता. पण मला आता गिरीशचं म्हणणं पटतंय. तू पुरोहितांच्या घरी राहायला गेल्यावर तुला काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील. मग तू काहीच का नाही बोलतस? तू बोल ना डॅडला काहीतरी. ममा, अगं मी त्या अंकल गुरुजींच्या घरी नाही जाणार आहे. ते आपल्या घरी आले होते तेव्हा त्यांनी तुझा किती इन्सल्ट केला होता. मग मी अशा लोकांच्या घरी नाही जाणार आहे. ममा, तू सांग डॅडला. इनफॅक्ट मी आता माझ्या रूम मध्ये जाते. मला नाही जायचं कोणाच्याही घरी. हो रमा, तू तुझ्या रूम मध्येच जायचंयस, पण तुझं सामान पॅक करा. नो, तू मला असं फोर्स नाही करू शकत. मी नाही जाणार आहे त्यांच्या घरी. तुला जावं लागेल बेबी. हो, तुझा डॅड बरोबर बोलतो. तू गिरीशचा ऐक. नो, हे पॉसिबलच नाहीये. मम्मा, तू का काही नाही बोलत? तू बोल ना काहीतरी. तू का अशी बोल?
प्लीज से समथिंग. ऐक ना, ट्राय टू अंडरस्टँड बेबी. हे बघ, हे ना तुझ्या आणि माझ्या फ्युचरसाठी बेस्ट आहे रमा. ऐक ना हां, तू माझी डार्लिंग आहेस ना. यू आर माय गुड गर्ल, राईट? हां हां, 30 दिवसांचाच प्रश्न आहे. ओके, ओनली 30 days. प्लीज तू गिरीशचं ऐक. समाधान झालं रे मग. सो नो मोर डिस्कशन. आपल्या रूम मध्ये जा, आपलं सामान आवरायला लाग. राईट नाव. मला कळतंय पुरोहितांच्या घरी गेल्यावर रमाला ॲडजस्ट व्हायला जरा वेळ लागेल, पण गजानन पुरोहितांच्या संस्कारांमध्ये तिच्यातला जो मूळचा गोडवा आहे ना, तो अजून उजळून येईल. एक्झॅक्टली. कसं बोललीस? पण ह्याबद्दल तुम्ही गजानन गुरुजींशी बोललात का? नाही म्हणजे त्यांना फोन केलात का तुम्ही? नाही, पवित्रा, मुळात हा फोनवर बोलण्याचा विषय नाही. मी उद्या रमाला घेऊन प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाईन, त्यांच्यासमोर उभा राहीन हात जोडून आणि म्हणेन की गुरुजी, जे संस्कार करण्यात मी अपयशी ठरलो ते कृपा करून तुम्ही करा. आज रमा मॅडमना त्यांच्या आईमुळे खूप त्रास झाला. आत्ताही ते अस्वस्थ असतील. त्यांना फोन करून समजावू का? रमा मॅडम कॉल का घेत नसतील? जाऊ दे, मी त्यांच्याशी उद्या ऑफिसमध्येच बोलतो. राघव सरांचे मिस कॉल्स. राघव सर का मला कॉल करत असतील? जाऊ दे, उद्या बोलेन मी त्यांच्याशी. आणि उद्या मला त्यांच्या घरी जायचंच आहे ना. त्यांच्या घरी. पण मला राघव सरांशी का बोलायचं आहे? त्यांनी तर माझ्या मॉमचा इन्सल्ट केला. मी त्यांचा विचार डोक्यातनं कम्प्लिटली वाईप आउट करायला पाहिजे. पण तरी मी सारखा राघव सरांचाच विचार का करते? मॉम म्हणते मी राघव सरांच्या इन्फ्लुएन्स खाली आहे. आणि म्हणते की मी राघव सरांच्या प्रेमात पडले. सांग ना डॅडला, मला नाही जायचंय त्यांच्या घरी. प्लीज कन्व्हिन्स कर ना त्याला, प्लीज मामा. मलाही वाटतं तू जाऊ नयेस, तू नको जाऊस, पण जावं लागेल तुला बाळा. जस्ट बी स्ट्रॉंग, ओके? मग मी तुला तिथे खूप मिस करेन. तू तुझी काळजी घे आणि अभिची पण काळजी घे प्लीज. मी पण तुला खूप मिस करणार. टेक केअर ऑफ युअरसेल्फ, ओके? रमा, काही लागलं तर मला सांग, मी पाठवून देईन इकडून लगेचच.
आणि स्वतःला जप. रमाला तिच्या जन्माच्या वेळेचं सगळं सत्य सांगून टाक. तू आजवर तुझ्यापासून हे लपवून ठेवलं, तुला ती जन्माला जन्म आधीच मारून टाकायला नाही. मी तिला सांगू की कसं तिच्या व्हावी म्हणून तिच्या जीवच गेला असता, पण मी वेळच्या वेळी तुला हॉस्पिटलमध्ये नेलं म्हणून बिचारी वाचली. हे सगळं सांगून टाकू तिला.